नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी। तर आपण पहिल्यांदा पाणी गरम करू, त्याच्यामध्ये 10 मिनिटं कांदा वाफवून घेऊ। हे मीडियम साईजचे 2 कांदे आहेत, याला 10 मिनिटं आपण वाफवून घेऊ। यामध्ये 4 काजू पण टाकू। आता आपला कांदा वाफवून झाला आहे, आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। आता यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकू आणि हे मिक्सरमधून पेस्ट करून घेऊ। कांद्याची पेस्ट आता तयार करून झाली आहे आपली। आता आपण भाजीला फोडणी देऊ। आता एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाले, त्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट बनवलेली ती टाकून घेऊ। आता ही पेस्ट आपण थोड्या वेळ असंच परतून घ्यायची आहे, 2 मिनिटं। आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकू। एका टोमॅटोची प्युरी आहे ही। याला आता तेल सुटेपर्यंत परतून घेऊ आपण। आता आपल्या कांदा आणि टोमॅटोच्या पेस्टला चांगलं तेल सुटलेलं आहे, तर आपण यामध्ये मसाले घालून घेऊ। लाल तिखट, थोडीशी हळद, किचन किंग मसाला आणि शाही पनीर मसाला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे सर्व मसाले आता परत एकदा थोडं 2 मिनिटं परतवून घेऊ। आता आपला मसाला पण परतवून झाला आहे, त्याला पण चांगलं तेल सुटलं आहे। आता यामध्ये आपण पनीरचे क्यूब घालून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ आपण। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो प्युरी आणि कांद्याची प्युरी बनवून घेतली होती, त्यामध्येच पाणी टाकलं आहे। आता या मीठ ॲड करू आणि 5 ते 10 मिनिटं याला मंद आचेवर शिजवून घेऊ। 5 ते 10 मिनिटं आपली भाजी आपण मंद आचेवर। आता आपली भाजी 10 मिनिटं मंद आचेवर आपण शिजवून घेऊ। बघा, तयार झाली आहे आपली पनीरची भाजी। बघा, तयार आहे आपली पनीरची भाजी। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा। खूप सोपी पद्धतीने भाजी बनवलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।